शिक्षकांशी संवाद करताना मला नेहमी त्यांच्याकडनं एक तक्रार ऐकायला मिळते की मुलं ऐकतच नाहीत आणि म्हणजे मुलं तुमच्याकडे लक्ष देत नाहीत, ते इंटरेस्ट घेत नाहीत, त्यांचं अटेन्शन नेहमी ब्रेक होत राहतं. कितीतरी बोललो तरी 5 मिनिटं बोललो तर तेवढ्यापुरतं पुन्हा आहे तसंच पहिले वाढे पंचावन्न. ही एक कॉमन म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो ही भारतापुरतं जरी बोलायला गेलो तरी ती वैश्विक समस्या असं वाटावं, असं सगळ्यांचा प्रश्न असतो की दे कीप ऑन लुझिंग अटेन्शन्स, दे कीप ऑन डिसइंटरेस्टिंग द थिंग्स. नेहमी असे बोर होणं मुलांना हे दिसत असतं. याच्यातनं कसं करता येईल ते तुमचं ऐकतील मुलं, याचं कसं करून घेता येईल त्यांच्याकडनं काम. त्यांनी तुमचं ऐकलं पाहिजे, तासभर तो त्यांना खेळवून ठेवता आलं पाहिजे. एक्झॅक्टली याचं उत्तर क्रिएटिव्ह होण्यामध्ये आहे. तुम्ही प्रत्येक तास, प्रत्येक वर्ग हा प्री प्लॅन्ड असला पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे की हे इन्सिडेंटली घडतंय, पण तो प्लॅन्ड इन्सिडेंट पाहिजे. आपण ज्याला म्हणतो ना ओनरशिप घेणं, त्या शिक्षकांनी त्या क्लासचं संपूर्ण मालकत्वच घ्यायचंय, पालकत्वच घ्यायचंय. आणि ती ओनरशिप घेतल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आणू शकतो. कारण तुम्ही जितकी त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह गोष्ट आणाल, नाविन्य आणाल, तितकं ते खेळून राहण्याकडे आपण घेऊन जातो. तुमच्या वर्गामध्ये मुलं गोंधळ घालतात, तुमच्या वर्गामध्ये मुलं तुमचं ऐकत नाहीत, सारखी डिस्ट्रॅक्ट होतात, डिस्टर्ब होतात. याचं कारण मुलं नाही आहेत, तुम्ही आहात.